दोन तीन गोष्टी. म्हणजे ही गोष्ट सुचण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लहानपणीपासून सगळं माझं आजोळ कोकणात आहे, स्वतःचं गाव कोकणात आहे, गुरुच्या आणि माझ्या गावाची सीमा एक आहे, इतक्या मी जवळ. तर लहानपणापासून कोकणातल्या गोष्टी, कोकणातल्या या लोककला, दशावतार हे लहानपणापासून पाहत होतो. आणि मग नंतर ज्यावेळेला स्वतः गोष्टी करायला सुरुवात केली त्यावेळेला हळूहळू लक्षात यायला लागलं की एकांकिका केल्या, नाटकं केली, त्याच्यानंतर ज्यावेळेला जर सिनेमाकडे वळायचंय तर आपल्या मातीतला विषय घेऊन जगासमोर जायला पाहिजे. आणि मला सारखी ही ओरड आजूबाजूला ऐकू येते की मराठी सिनेमामध्ये भव्यता नाही आहे, दाक्षिणात्य सिनेमे खूप ग्रेट होत आहेत. आणि मला नेहमी वाटतं की असं नाही आहे. आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगला कॉन्टेंट खूप काळ होत आलेला आहे. मराठी चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठी माणसाने केली. त्यानंतर अनेक पिढ्या मराठी माणसांच्या, मराठी दिग्दर्शकांच्या, मराठी कलाकारांच्या झाल्या ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान दिलं. आणि त्यानंतरही आता सतत आपली कंपॅरिझन इतर राज्यातल्या चित्रपटांबरोबर होणं गरजेचं आहे असं मला वाटत नव्हतं. पण त्याच वेळेला मी हा विचार करत होतो की असं काय आहे की ज्याच्यामुळे मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकू. आणि मग मला लक्षात आलं की ही जी भव्यता लोक म्हणतात ती महाराष्ट्रातल्या निसर्गात आधीच आहे. ती भव्यता आपल्या लोककलांमध्ये आधीच आहे, ती आपल्या माणसांमध्ये आहे. मग हेच जर आपल्याकडे आहे तर मग आपण ते सगळ्या जगासमोर अभिमानाने का दाखवायचं नाही. मग असं अनेक वेळेला होतं की मराठी चित्रपटांची बजेट्स कमी असतात म्हणून आपण ते पोहोचवू शकत नाही वगैरे ही कारणं दिली जातात. मग आम्ही विचार केला की नाही, जर केवळ हेच कारण असेल तर जे आपल्याकडनं होणं शक्य आहे मराठी सिनेमा हा जागतिक तोडीचा करण्यासाठी. आणि पुन्हा एकदा हा काही भाषांच्या वादाचा प्रश्न नाही आहे, पण जर आपल्या मातीतली गोष्ट ही मराठी भाषेत सांगणं ही गरज असेल तर मराठी भाषेतच हा सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषेतला सिनेमा हा जागतिक स्तरावर पोहोचला पाहिजे. मग भाषेचं बंधन राहणार नाही. आपण जर त्या कुवतीची गोष्ट सादर करू शकलो तर मला असं वाटतं की भाषांच्या पलीकडे जाऊन लोक हा सिनेमा पाहू शकतील असं मला वाटलं. आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवण्याचं ठरवलं. आणि गोष्ट, यातली पात्र, यातल्या घटना हे सगळं इमोशनली आणि रूढी परंपरा त्यातल्या ज्या आहेत या जगात कुठेही गेल्या तरी त्या इमोशन्स आणि त्या रूढी परंपरा सारख्या असतात. त्यामुळे मला वाटलं की ही गोष्ट युनिव्हर्सल आहे आणि म्हणून आम्ही हा सिनेमा बनवायचं ठरवलं.